येथे वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहेत अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमधून मिळाली। त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्या चमूला तयार केलेला आहे। आमच्याकडे 3 लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत, फिजिशियन्स आहेत, नर्सेस आहेत, औषध निर्माता आहेत। सगळ्या बेडची तयारी केली। आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युअल्टीमध्ये घेतले, आपली 6 बेडची कॅज्युअल्टी आहे। उरलेले कॅज्युअल्टीच्या मागे 12 बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतो आहे। तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडियाट्रिक वॉर्डात केलेली आहे। मला असं समजतं की एकंदरीत 51 लोकांना इथं आणणार आहेत। आतापर्यंत 32 आलेले आहेत, 32 स्टेबल आहेत। बहुतांश मुलं घाबरलेली आहेत, त्यांना थोडासा श्वासोच्छवासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते, त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे। 3 जणांना थोडंसं छातीमध्ये स्पाझम होत आहेत, म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो, त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत। त्यातल्या उलटी आणि मळमळ झाली असं झाले उलटी नाही, जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोच्छवासाला त्रास। सिरियस मुलं आहेत का? नाही, सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही। कोणत्या प्रकारचा वायू असावा की त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला? नाही, ते आम्हाला सांगता येणार नाही। कशाची आहेत, कशामुळे होऊ शकतं हे सगळं? साधारणतः वायुगळतीमुळे अशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिम्प्टोमॅटिक असते, म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास JSW पोर्ट याचे जे रेग्युलर मेंटेनन्स चालू होता त्यावेळेला इथिल मर्कॅप्टन या गॅसची थोड्या प्रमाणात गळती झाली आणि जे माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड इथले एकूण सुमारे 53 विद्यार्थी आता त्याच्यामध्ये त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे त्यांना तिथून हॉस्पिटलाइज केलेलं आहे। त्यातले 2 विद्यार्थी तिथं JSW हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहेत, एक परकार हॉस्पिटलमध्ये आणि 41 इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि 9 आता ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये ॲम्ब्युलन्स म्हणून येत आहेत। आता हे प्राथमिक स्वरूपात तर एवढे आहे ज्या लोकांना त्रास होत आहे, तर आपण ती खात्री करतोय असं तिथलं तर जे काय अजून ज्यांना त्रास होत असेल तर त्यांना परत इथे आपण हॉस्पिटलाइज करू शकतो। आता हे सध्या तरी गळतीचं आता कसं आहे, विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला, शाळा हे आहे, थोडं पण माहिती घ्यायचं काम चालू आहे, ते तर तपासाचा विषय आहे। आता याच्यामध्ये मी आता सिव्हिल सर्जन माझ्यासोबत आहे, डीन आहेत मेडिकल कॉलेजचे, तर ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 विद्यार्थी थोडंसं त्यांना ICU मध्ये ऍडमिट आहे आपण, तर ते जास्त त्याच्यामध्ये टेक्निकली बाधित आता हॉस्पिटलाइज झालेले विद्यार्थी आपल्याकडे 53 आहेत सध्या, 53 आहेत आता सध्या आपल्याकडे दाखल झालेले 53 आहेत आणि म्हणजे 41 दाखल आहेत, 2 JSW मध्ये आहेत, एक आहे ते परकर हॉस्पिटलमध्ये आणि 41 सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि 9 विद्यार्थी येत आहेत, ऑन दी वे आहेत। असेल जसं आता त्याप्रमाणे आपण इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तशी जर काही त्रास होत असेल त्याप्रमाणे हे करून आपण त्यांना ऍडमिट करण्याची आणि सुविधा आपण उपलब्ध आहेत तिथं करूया, आपण उपलब्ध आहेत सुविधा, सगळ्या वॉर्ड्स आहेत, तेवढ्या जागा ते उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत। आता याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात केली जाईल ना काय नेमकी घटना कशी घडली काय, आता सध्या स्थितीत बघूनच